संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाही क्रांतीवीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे, शाहू फुले आंबेडकर या सर्वांना अभिवादन करतो। आज वाटेगाव येथे वाटेगाव जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ ज्योतिताई पाटील व वाटेगाव पंचायत समितीचे उमेदवार हेमंतभाई मुळीक यांच्या प्रचारार्थ वाटेगाव येथे सभेला उपस्थित असलेल्या सर्व व्यासपीठावरील सर्वांची नावं काय घेत नाही मी, वेळ कमी आहे। सर्वांचं पहिल्यांदा गावच्या वतीनं सर्वजण परिसरातील आपल्या वाटेगाव जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील जे नेते मंडळी आलेले आहेत त्या सर्वांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो। माझे 2 मिनिटात हिस्ट्री सांगणार आहे, कारण जास्त काय बोलायचं आणि आपल्याला एक काम करायचं। आज मी आणि माझ्या मिसेसने दोघांनी पण मी जिल्हा परिषद व पंचायत समितीला अर्ज भरले होते, अपक्ष म्हणून अर्ज भरले होते। फक्त जे काय आपले नेते मंडळी सगळे आमदार असू देत खासदार असू देत त्यांना मला फक्त सांगायचं की मी एक सम्राट महाडी कुटुंबियांचा तन मन धन दिलेला एक कार्यकर्ता आहे। मी एक कार्यकर्ता नेत्यासाठी काय करतो यासाठी मी ती उमेदवारी अर्ज भरला होता, दोन्ही पण अर्ज भरले होते। पण सगळ्यांना वाटायला लागले की नेत्यांनीच सांगितले, फक्त एवढंच डोक्यातनं सगळ्यांनी काढून टाकायचं आहे की नेत्यांनी मला काही सांगितलेलं नाही। कारण मागची जिल्हा परिषद निवडणूक मी लढवली होती, ज्यावेळेला पक्षाचं कोण नव्हतं त्यावेळेला आपण निवडणूक जिल्हा परिषद लढवली होती, थोडक्या मतात आपला पराभव झाला। त्यावेळेला हेमंत भाईंची मंडळी पण माझ्या बरोबर होती, आमच्या दोघांचा बी थोडक्या मतात पराभव झाला होता। पण आता काय झालं की आम्ही सक्षम होतो, मी आहे सक्षमच आहे म्हणून मी अर्ज भरला होता। फक्त नेत्यावर कुणी टीका टिप्पणी किंवा त्यांच्या आदेशाने मी अर्ज भरला नव्हता एवढं मला गावच्या पुढे सांगायचं होतं। त्यासाठी आमचे सर्वच नेते मंडळी आहेत त्यांनी जाऊन आपले सगळं सांगतो क्लिअर काय आहे की सदाभाऊ आपले माझे मंत्री आहेत ते आहेत, त्यांनी जाऊन आपले फडणवीस साहेबांच्याकडे गेले, त्यांनी जाऊन सांगितले तिथं की फडणवीस साहेबांना सांगितले वाटेगावचे राहुल पाटील नेते त्यांनी दोन्ही अर्ज भरलेला आहे, त्यांनी जर बंडखोरी केली आणि त्यांनी अर्ज ठेवले आणि ते जर उभे राहिले तर आपल्या तिन्ही पण सीटा धोक्यात आहेत। तुम्ही सम्राट बाबांना अतुल बाबांना सांगा आणि आपल्या सगळ्यांना सांगा, ते त्यांच्याशिवाय कुणाचं ऐकणार नाही। ते तिथं बसल्यामुळे बाबांचा मला फोन आला, सगळ्यांचा आले, सगळी आमची मंडळी आपली सगळे आपले आमदार असू दे सर्वजण आम्ही बसलो। मला फक्त एकच सांगितले की दादा तुम्हाला अर्ज काढायचं। फक्त बाबांनी मला एकच शब्द काढला की माझं नाव उंचावणार का कमी करणार दादा, सगळ्यांना काय बोलतात मला देणं घेणं नाही। मला फक्त 2च वाक्य बोलले, दादा तुम्ही माझं नाव उंचावणार का कमी करणार। तर बाबा म्हणले मी तुमचा कार्यकर्ता आहे, तुम्ही माझा नेता आहे, मी तुमचा नेता आहे, मी तुमचं नाव कमी करणार नाही, मी नाव तुमचं उंचावणार। या एका शब्दाखाली त्यांनी मला सांगितले की दादा एक 10 मिनिटाच्या आत जाऊन तुम्ही अर्ज काढायचा। आम्ही सगळेच बसलो होते, सगळे आमदार होते, सगळे होते, त्यांच्या पुढे मला काही शब्द घेतला नाही, काय नाही, फक्त नेत्यांचा आदेश आला असं झालं। त्यामुळे मी माझं दोन्ही अर्ज घेतले। त्याच्यात तिसरा विषय राहिला सचिन पण काकांचे सचिन पण ते पण अर्ज भरा गेले होते, त्याचा पण अर्जाला ते लाईनला 2 तास थांबले होते। आपला समीर जाधव त्यानं पण अर्ज भरला होता, त्याचा पण अर्ज काढून घेतला। सचिनच्या वेळेला सचिननं नाही असू दे ते काय ते झालं पण आला म्हणायचा, आणि सचिन लाईन मध्ये होता 2 तास 2-2.5 तास लाईनला थांबला होता। 15-20 कार्यकर्ते होते, मी फक्त एकच फोन केला घरातनं सचिन कुठं आहे, तर ते मला दादा मी अर्ज भरायला लागलो। मला अर्ज भरायचा नाही म्हणलो, का भरायचं नाही म्हणून मी माझा अर्ज ठेवणार आहे, तू भरायचा नाही। नक्की का, तर नक्की। मग मी काय करू, काय करा नाही तसं पाठीमागे यायचं। त्याने कुणाला कार्यकर्त्यांना सांगितलं काय नाही, सगळे ते 30-30 जण चला म्हणले आणि बाहेर आले। सगळ्या कार्यकर्त्यांच्या चर्चा चालू झाली की दादानी एका मिनिटात सचिन दादाने आमच्या एका मिनिटात कोणाचा फोन आला आणि काय आला अर्ज भरायचा नाही म्हणून का गेले। तर त्यांना परत कळालं की मी सांगितलं होतं म्हणून। शेवटी घडामोडी होत जाते, आज पक्ष मोठा संधी मिळत जाते, प्रत्येकाला कधी ना कधी तरी मिळेल। फक्त आपण नेत्याच्या प्रेमाखाती आणि नेत्यांच्यावर प्रेम होतं म्हणून मी अर्ज मागे घेतला आणि ज्योतिताईंना हेमंतभाई यांना किंवा भावना सगळ्यांना आपल्या महायुतीच्या भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा दिला। आता येणाऱ्या 7 तारखेला एकच मशीन येणार आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा। एका मशीनवर वरच्या साईडला जिल्हा परिषदचं कमळ बघायचं, खालच्या साईडला पंचायत समितीचं कमळ बघायचं, दोन्ही कमळासमोर बटन दाबायचं आणि आपले महायुतीचे उमेदवार ज्योतिताई असू देत आणि हेमंतभाई असू देत त्यांना प्रचंड मताने आज वाटेगावात जो स्फोट झाला त्या पद्धतीनुसार सगळ्या 11 गावात स्फोट झाला पाहिजे। आणि सगळ्यात दुसरं महत्वाचं की बर्डे काकांचं आपले माझे मार्गदर्शक आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती व वाळवा तालुक्याचे माजी सभापती रवींद्र बर्डे काका यांनी महायुतीच्या दोन्ही उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला। युवा नेते सचिन बर्डे यांनी पण आपल्याला महायुतीला पाठिंबा दिला, त्याबद्दल या दोघांचं
न बोलण्या पलीकडनं मी अभिनंदन करतो आणि त्यांनी पाठिंबा दिला, त्यामुळे आम्हासारख्या सर्वसामान्य भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना बळ आलेलं आहे. पाठिंबा दिला म्हणजे तसं नाही, त्यांनी काम पण चालू आहे, सगळं चांगलं आहे. आज ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, त्यांच्यावर काय काय ना प्रत्येका अन्याय झाल्याशिवाय कोण बोलू शकत नाही, वाचा कोण फोडू शकत नाही. आज एकनिष्ठ काका 40-45 वर्षे त्यांच्यावर राहिले, त्यांच्यावर हे असं आल्यामुळं आता सचिन बोललाच ना 2 उमेदवार काही करायचं काय करायचं असं नाही. जो एकनिष्ठ करतोय काय करतोय त्या पद्धतीनुसार कामाचा दर्जा बघून दोन्ही करायचं पाहिजे, एवढंच सांगतो. फक्त दुसरं काही बघणार. विकास कामाला आता आपल्याकडे खासदार आपल्या विचाराचे आहेत, आमदार 2 विचाराचे आहेत, डीपीडीसीला अमोल पाटील आहेत, सम्राटबाबा जिल्हाध्यक्ष आहेत, ते पण डीपीडीसीला सदस्य आहेत, निशिकांत दादा पाटील राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष ते पण डीपीडीसीला आहेत. सगळीकडनं आपल्याला निधीचा उपयोग आहे, ओघ आहे, भरपूर आहे. आता हे 2 दिलं तर आणि ओघ चालू होणार आहे. त्यामुळे आपली कामं आहेत, केंद्रात सरकार आपलं आहे, राज्यात सरकार आपलं आहे. त्यामुळे काही विचार करायचा नाही, सर्व योजना आलेल्या आहेत, सर्व योजना चांगल्या पद्धतीने चालू आहे. लाडकी बहीण योजना चालू आहे आणि फक्त 7 तारखेला 2 कमळ फक्त बघायचं, वरचं आणि खालचं. दुसरं चिन्ह फक्त तेवढं कमळच लक्षात ठेवायचं आणि घरात जाऊन गुटवून घ्यायचं की कमळ वर दिसलं कमळ बटन दाबायचं, खाली दिसलं कमळ बटन दाबायचं, एवढंच करायचं आणि आपल्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यायचं. एवढं सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.